हॅलो, गुड मॉर्निंग, जय हिंद, नमस्ते. या ठिकाणी तिसऱ्या दिवशीचा सकाळचा नाश्ता आहे. पराठा आहे, सॉस आहे, त्याच्यानंतर चहा पण आहे. आता आम्ही शिरीच्या पॉईंटवरती आहे. मस्तपैकी सर्वांचा नाश्ता चाललेला आहे. सकाळच्या 8:15 वाजले आहेत आणि आम्ही थोड्या वेळात म्हणजे 9, 9:15 वाजता इथून निघणार आहोत. 3856 मीटरवरती आलो आपण. हा बरोबर, 3856 मीटरवरती आम्ही ह्याची हाईट आहे. समुद्र सपाटीपासून 3856 ह्या हाईटवरती आहोत आणि आम्ही थोड्या वेळात 9, 9:15 इथून निघणार आहोत. टेंटाचा हा समोरचा डोंगर आहे, तो आम्ही चढाई करणार आहोत आणि डायरेक्ट बेस कॅम्पला आम्ही तिथे राहणार आहोत. तर चला, तर मग आजचा सकाळची मॉर्निंग. सर्वांना शुभ सकाळ. नाश्ता स्ट्रॉंग झालेला आहे, ऊन कडक पडलेला आहे, वेदर एकदम साफ झालेला आहे. या ठिकाणी नाश्ता करायची एक वेगळीच मजा असते. तर आम्ही सिरीवरून चाललेलो आहोत बेस कॅम्पला. हे बघडे हॉर्स करायला इथं आले. हॉर्स ब्रो, अच्छा, खूप छान असा सुंदर असा हा व्ह्यू पॉइंट. तिथून आम्ही आत इकडे आलेलो आहोत. छान वाटते आणि आम्ही चाललोय थेट त्या दिशेने. तो बर्फ दिसतोय का, तिकडे आम्ही जाणार आहोत. बट हा जो डोंगर आहे तो आम्ही झिकझॅक नुसार क्रॉस करणार आणि वरती पोहोचणार आणि तिथून नंतर तिकडे देवती बगडे जाणार आहोत. वाव, लुक एट दिस ब्युटिफुल सीन. हे आमची टीम चालले बघा रिव्हर क्रॉस करत असताना. ओके, काय थंड पाणी आहे, बर्फात पाय टाकल्यासारखं वाटते. खूप थंड पाणी आहे. हो, थंड पाण्यातून आमची टीम जात असताना एकदम चिल्ड म्हणजे काय सांगायचं मला. खूप थंड पाणी आहे इथे. असं पाण्यात गेल्यानंतर असं वाटतं कधी पाय बाहेर काढू. एवढं थंड पाणी आहे, एवढं थंड. जे वरून जो बर्फ आहे ना, तो बर्फ उतरतो आणि त्याचं असं पाणी असं खाली ते पाणी होऊन खाली येतं आणि असंच ते खाली असं जातं. ज्या आपण मनाने इथून आलोय तिथून असंच पाणी. चला मग. खूपच थंड पाणी. चला, आपण सिरीवरून चाललेलो आहे. 2 धबधबे आहेत. त्या धबधब्याच्या साईडनं आम्ही वरती जाणार आहे आणि बघा धबधब्याच्या एकदम वरती बघा तो बर्फ आहे, तिथे ग्लेशियर आहे, तोच वितळून खाली असं पाणी होतंय त्याचं. अपने सर, इंस्ट्रक्टर सर अपने साथ है. चलो, देवतिप्पा यहाँ से दिख रहा है. तर या पॉईंटवरून देवतिप्पा दिसतोय असं म्हणतात सर्वजण. तर पाहूया आपण देवतिप्पा कुठे आहे.
Look at this. Awesome. येतोय आम्ही लवकरच. कमिंग सून. जाऊन बघ काय पडले. पाठीमागून बघा ढग आले पूर्ण. पूर्ण ढग दिसतंय. तर सेरी पॉइंट वरून जाताना हा आपल्याला वॉटरफॉल लागतो. खूप छान असा सुंदर असा वॉटरफॉल वाटत असतो. लाईफलाईन ॲडव्हेंचर विथ किशोर पवार. आम्ही देवती एक्सप्रेशनसाठी चाललो आहोत. आजचा तिसरा डेज आणि तिसऱ्या दिवसाचा हा तिसरा टास्क. रॉकमध्ये चालत धबधब्याच्या राईट साईड होऊन, धबधब्याच्या लेफ्ट साईडून, आमच्या राईट साईडून आम्ही चालत चाललेलो आहोत. आणि हा डोंगर आम्हाला पास करायचा आहे. झिकझॅकने असा वाट आहे त्याची. आणि वरती आम्ही टॉपला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो नक्कीच. खूप मजा येते मित्रांनो. आणि आमचे मावळे गड चढत असताना आणि मागचा व्ह्यू बघा. वाव. जय हिंद ऑल ऑफ यू. हा समोरचा जो वॉटरफॉल आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ चेतन सरांच्या कडून. ओके, ये वाटरफॉल देख रहे हो आप, ये आ रहा है माउंट देवडुबा जहाँ पे हम जा रहे हैं क्लाइंबिंग के लिए. सो इट इज़ कमिंग फ्रॉम द माउंट देवडुबा ग्लेशियर एंड दिस स्ट्रीम ये फॉलो करते करते जहाँ से हम स्टार्ट किए थे जगत सुख, इट इज़ वन ऑफ द कॉन्फ्लुएंस ऑफ रिवर ब्यास. एंड रिवर ब्यास फिर आगे जाके ये पार्वती नदी से कॉन्फ्लुएंस हो जाता है नीचे भुंतर में. दैट इज फॉलोड बाय टू दी पॉन्ग डॅम अँड गेट इन टू पंजाब. ओके. तर हे जे पाणी आहे वॉटरफॉलचं हे पूर्ण मिळून मिसळून ब्यास नदी ह्याची आपण रोहतंगला गेलतो. रोहतंग में जहाँ पे जाते हैं वहीं पे ना ब्यास कुंड से आता है. ब्यास कुंड से आता है. हे जे पाणी आहे ह्याची ब्यास रिवर म्हणजे ब्यास नदी इथे इथून पुढं तयार होते. हे जे पाणी आहे आपले देवतिब्बा आपण चाललेलो आहोत त्याचंच हे पाणी खाली येत आहे. ओके. तर आम्ही तिसऱ्या दिवसाचा तिसरा हा टप्पा आम्ही क्रॉस करत असताना आमची टीम पहिल्या रेस्ट पॉईंटवरती थांबलेला आहे. सर्वांनी चॉकलेट खाल्ले, पाणी पिले, रेस्ट एकदम मस्तपैकी झाली. आणि आता इथून आम्ही टोक आहे तिथे मध्ये थांबणार आहे. कुठे शक्यतो मध्ये कुठेच थांबणार नाही. डायरेक्ट आम्ही वरती तिथं गेल्यानंतर थोडंसं रेस्ट करणार, म्हणजे दुसरा रेस्ट पॉईंट असणार. आणि त्यानंतर एकदम सपाट. आणि तो पॉईंट मग अशी दाखवलाय मी देवतिब्बा. आणि हे बघा, वाव, लुक ॲट दिस ब्युटिफुल वादळ.
जर पाऊस आला तर सर म्हणतात बोलचे काढावं लागतं. त्याची काय गरज नाही, अजून तर पावसाचं वातावरण झालं नाही. आम्हाला खरंच एकदम मस्तपैकी आम्हाला वेदर साथ देते. अशीच देवाची कृपा. संजय सरांनी तसा देवाला कॉल केला होता. कोणत्या देवाला केला होता? महादेवांना त्यांनी कॉल केला होता. त्यांच्याच ठिकाणी चाललोय. मग त्यांची काय बैठक झाली असेल, त्यांच्या बैठकीच्या ठिकाणीच आम्हाला जायचं आहे. तर खरंच देव आम्ही मनापासून मानतो आणि आम्ही सगळीच मानतोय. खरंच आम्हाला एवढं वेदर म्हणजे आता जुलै चालू आहे, पावसाळ्याचा दिवस आहे, बट आम्हाला पूर्ण वेदर क्लिअर आणि एकदम बघा समोर बघू शकता. वाव, वेदर आम्हाला साथ देते. त्यामुळे आम्ही नक्कीच देवतिप्पाच्या दिशेने चाललो आहोत आणि नक्कीच आम्ही सबमिट करणार आहोत. देवतिप्पा येतोय आम्ही. सगळ्यांनी हात वर करा. हर हर महादेव. या पुलाचं नाव आहे ब्लू कॉफी. थोडक्यात आपण याची माहिती घेऊ. आपने चेतन सर इस रिगार्डिंग कुछ इंफॉर्मेशन देंगे. सर क्या है इसका? काम आता है right, so in Hindi we call it mustanda, and same like this blue poppy but without this seed is called mustandi, female. So that's blue poppy, very strong flower and fruits of it. अच्छा, त्याला आपण खाऊ पण शकतो. मेल फिमेल असं त्याचं त्याचं नाव आहे. तर आपण सर्व खाऊ शकतो आणि खाऊ शकतो. If someone is allergic to pollen, Okay. they have to avoid this because now is pollen season time. We have this pollen. ओके ओके. So some people are allergic to pollen. उनको है सिर घूमता, चक्कर आता है, हां हां हां. वॉमिट होता है. अच्छा. तर हे फ्लॉवर आहे. खूप छान असे फ्लॉवर आहेत बघा, तुम्ही बघू शकता. पिवळे. आता ब्ल्यूचं आपल्याला भेटलेलं होतं, ते आपण खाऊ पण शकतो. ते बॉडीसाठी चांगलं असतं म्हणून आपण ते खाल्लं आहे. छान, त्याची चव चांगली होती. बेस्ट. आणि पुढं आपण प्रत्येक फुलांची जे फुलं भेटणार आहेत, कमळ पण ह्या ठिकाणी भेटतं, तर आपण बघणार आहोत. ब्रह्मकळचं पण थोडक्यात आपण माहिती घेऊ. तर आम्ही ह्या वरच्या पॉईंटला पोहोचलो आहोत. तर तुम्ही खालचा नजारा बघू शकता. एकदम मस्त असा ब्युटिफुल. लुक ॲट दिस. सगळा फॉग खालून वरती येतोय. खूप छान असा वेदर आहे. तर आम्ही असं इथून सिरीवरून असं वरती डोंगर चढत तिथं आलो. काही फुलांची आपण माहिती घेतली आणि त्यानुसार हा एकदम मोठा दगड आहे. त्याच्याखाली हे शेफर्डचं राशन पाणी म्हणजे स्टॉक करून ठेवलेलं आहे. म्हणजे ते मेंढपाळ आपण म्हणतो आपल्या भाषेत. तर त्यांचं हे राशन पाणी हे स्टॉक करून ठेवतात. कधी त्यांनी जर आले घोडे वगैरे चरायला, मेंढरं वगैरे चरायला घेऊन, तर ते हे राशन वगैरे काढून इथं थोडंसं चूल वगैरे बनवून इथं जेवण बनवून इथं खातात. असं त्यांनी स्टॉक. आता आपण मागच्या पॉईंटला पण असंच त्यांनी स्टॉक म्हणजे दगडाच्या खाली पावसात भिजून आहे, त्याला मस्तपैकी कवर करून ठेवलेला आहे दगड वगैरे वरती. असा हा स्टॉक शेफर्डचा. आणि आपला पुढचा नजारा बघू शकता तुम्ही. आमची टीम पूर्ण पोचली आहे सेकंड पॉईंटवरती. पूर्ण फॉग चालू आहे. हाय करा. हाय एव्हरीवन. तर तुम्हाला एक सजेशन आहे माझं.
जर कुणाला माउंटेनमध्ये यायचं असेल ना तर आपल्या शूजसोबत एक क्रॉक्स पण तुम्ही कॅरी करा, कारण कुठे कुठे आपल्याला नाले क्रॉस करावं लागतात. त्या ठिकाणी आपल्याला क्रॉक्सची अत्यंत गरज असते, कारण आपल्या पायाला ते चुबू शकतात. म्हणजे चुबू हा हिंदीतला शब्द आहे, चुबू म्हणजे मराठीत काय टोचू शकतं. यस, टोचू शकतं. तर आपल्याला जर पायाला न टोचता जर आपल्याला पुढं हिमालयात जायचं असेल एक्सप्रेशनला, तर तुम्ही तुमच्यासोबत एक छोटीशी म्हणजे तुमच्या पायाला बसणारी एक क्रॉक्स किंवा एक स्लीपर तर नाही चालणार, पण क्रॉक्स एकदम व्यवस्थित चालते, तर तुम्ही घेऊ शकता सोबत. तर आमचा हा तिसऱ्या दिवशीचा चौथा नाला क्रॉस आम्ही करत आहोत. तर क्रॉस करत आम्ही इथून हा नाला क्रॉस करणार आहोत. आमची टीम पाठीमाग आहे. चला पटकन चला, लवकर या. तर हळूहळू ते पुढं येत आहेत चालत चालत. आज सकाळपासून हा 1 2 3 आणि हा चौथा नाला आम्ही क्रॉस करतो आहे विथ बॅग. आमच्या पाठीमागे एक 20 ते 25 kgचं वेट आहे, पूर्ण आमचं सामान स्वतःचं. तर ते कॅरी करत आम्ही हा नाला क्रॉस करतो. आज तिसऱ्या दिवशीचा हा चौथा नाला. आणि हे बघा वेदर कसं झाले, काय जबरदस्त आहे वेदर. खूप छान असं वेदरमुळे तुम्हाला वरचा ग्लेशियर दिसत नसेल. ओपन झाल्यानंतर आपण दाखवू तुम्हाला. हे बघा तिकडे ओपन व्हायला लागले ग्लेशियर. इथून आम्ही क्रॉस करणार आहोत. ओके, फायनल आम्ही तिसऱ्या पॉईंटवरती पोचलेलो आहोत. हा बेस कॅम्प आहे देवतिब्बाचा. आमच्या आधी येऊन ह्याने इथं टेंट लावले आहेत. लिटरली आम्ही खूप थकलो आहोत, बट बेस कॅम्पमध्ये आल्यानंतर खूप भारी वाटलं. कधी बॅग काढेल असं झालंय. खूप थकलोय, पण चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवून आनंदाचा निसर्गाचा आनंद घेऊन फायनल इथे पोहोचलो आहे. ते कुठे गेले? आणि आमचा हा टेंट. बघू शकता बॅग. आणि हां नाही बेस कॅम्पवरती आम्ही फायनली पोचलो आहोत. आणि समोर तुम्हाला दाखवतो काय दिसते. पूर्ण फॉग आहे. फॉग क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा नजारा आहे माउंटेनचा. इकडे ज्या साईडला ह्या साईडला देवतिब्बा दिसतो, तुम्हाला दाखवतो. ओपन झाल्यानंतर वेदरनं आम्हाला खरंच, देवाने आम्हाला साथ दिली की वेदर एकदम क्लिअर आहे, कारण असं वेदर नसतं या टाईमला. आम्हाला आमचं नशीब सर्वांचंच देवाची साथ आहे, महादेवाची साथ आहे आणि सर्व देवतांची साथ आहे. कारण देवतिब्बा हे नावच त्या असं दिलं आहे की तिथे देव बसत होते आणि चर्चा करत होते. म्हणजे त्यांची कॉन्फरन्स मीटिंग तिथं होत होती. ओपन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो.
तर फायनली आम्ही 3:45ला बेस कॅम्पवरती पोचलो आहोत. 2 टास्क होते आज, 2 डोंगर चढायचे, 3 टास्क होते. 2 डोंगर आणि एक रिवर. 2 रिवर. रिवर म्हणजे आम्ही 4 वेळा क्रॉस केली आणि एवढी भयानक होती की बस सांगायचं नको. आमचं टार्गेट होतं एक ते 2, लास्ट जास्तीत जास्त 2 किंवा कमीत कमी 1 पर्यंत आम्ही पोचू आणि दुपारचं लंच करू असं टार्गेट होतं. बट नॉट पॉसिबल. आम्ही स्टेप बाय स्टेप थोडं थांबत उठत थांबत फायनली 3:45ला बेस कॅम्पवरती पोचलो आहोत. आणि टेंट बॅग काढली आणि टेंटमध्ये पडलेलो आहोत. इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की लगेच आपल्याला विंटर जॅकेट घालायचं असतं आणि डोकं पण झाकायचं असतं. हे एकदम इन्स्ट्रक्शन फॉलो करावं लागतात, नाहीतर आपल्या म्हणजे त्रास होतो, आपल्याला डोकं दुखणं अजून बराच काही त्रास होतो. त्यामुळे आपल्याला जरी किती घाम जरी आला तरी आपण असं रिलॅक्स नाही बसू शकत. ते विंटर कोट, कानाला टोपी घालून असं थोडा आराम करू शकतो आणि लगेच झोपू पण नाही शकत. फक्त असं अंग टाकून आराम करू शकतो. तर माझ्यासोबत सुधीर सर विथ मी. तुमचा 3ऱ्या दिवशीचा दुपारचा लंच पास्ता. या खायला पास्ता And lemon squash. हां And lemon squash. अँड लेमन स्क्वॅश पास्ता Lemon squash. Lemon squash. Squash. अँड लेमन स्क्वॅश. दाखव ते कॅमेरा. Lemon squash दाखव तुमचं. थांब एक मिनिट. हे पास्ता आणि लिंबू अमोल सर पाणी. दाखवतायत बघा. हे बघा. Lemon squash. वाव. लिंबू पाणी नाही म्हणायचं. 4 वाजता पास्ता सर खाता. बसा. हा हे बाहेर लागते. लिंबू पाणी बाहेर लागते का? मिक्स आहे. 3ऱ्या दिवशीचा हा 3रा डिनर. दाल मखनी आहे, हा बाहेर लागते. चपाती आहे, त्याच्यानंतर राईस आहे, सजी. अंडा करी आहे, शाही तुकडा आहे आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी अंडा करी आहे. आपलं इंट्रोड्यूस करा ना त्यांना पण. गरम है पानी. वीडियो में बहुत बार हो चुका है. हम करेंगे, हमारा तो पहली बार है. आपल्या वेळेस.